सन्माननीय सदस्य सदाभाऊ खोत यांच्या पत्रानुसार मी बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला। त्यांनी ज्या एका विद्यालयाचा उल्लेख केला, ज्या विद्यालयामध्ये विद्यार्थी आणि त्याच्या बाजूलाच जंगल आहे, तर आता आमच्या अधिकारी गॅलरीत बसलेले आहेत। मी सूचित केलेलं आहे त्यांना की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कसल्याही इजा पोचणार नाही याच्याकरता जी काय तरतूद करायची तुम्ही करा। आता मगाशी सदाभाऊंनी सांगितलं की धनगर म्हणजे मेंढपालांची मेंढ्या जाऊ द्यात। आता त्यांनी मगाशी सकाळी मेंढ्या जर गेल्या खाल्या जर प्राण्यांनी तर त्या मेंढ्याची रक्कम तुम्ही त्यांना द्या। ही योजना सुद्धा त्यांचं म्हणणं काही चुकीचं नाही। आणि ज्या ठिकाणी झाडं वाढलेली आहेत अशा ठिकाणी मेंढपालांना मेंढे पाळण्याकरता शेळ्या पाळण्याकरता जाण्याकरता वन खात्याची मनाई नाही आणि मी तसे निर्देश दिलेले आहेत। फक्त सहकार्य वन खात्याला करण्यात जिथं रोपं नवीन लावलेली आहेत तिथं रोपांचा नाश होणार नाही एवढी फक्त दक्षता घेतली सदाभाऊ, तर त्या बाबतीमध्ये निर्णय सकारात्मक आहे।